एवढं वाटत होतं पुरगी व्हावं. आणि जरी पुरगी झाली असती तर म्हणजे माझा भाऊच म्हणला होता, आका तुझ्या पोराला माझी पुरगी देतो. आपलं बाहेर काय नाही, पण आपल्यात आपलं नातं अजून घट्ट होईल. पण ती काय म्हणते ती की देणारा ती आहे, आपल्या हातात काय आहे का नाही. त्यात वाईट वाटतंय शिजर. तर नमस्कार मित्रांनो, आज बघा चालले तर सकाळ सकाळ उरकून शिना. तुम्ही माणसाला नेमकं कुठं चालले तर हे दुसरं लगीन कराय बायकून लय वैताग दिलाय. दुसरं लगीन करा कसा आहे तवा तर चालले तर पोरं घेऊन शिना 2 दिवस पोरं सोडायला. तर तुम्ही म्हणसाल पोरं नेमकं घेऊन कुठं चालले तर पोरं घेऊन शिना सासरवाडीला चालले. तर तिथं माझी आई एकटीच आहे, त्यामुळं म्हणलं 2 दिवस पोरं घालवा. शनिवारी संध्याकाळी आणा येते का ती, सॉरी बरं का, रविवारी संध्याकाळी आणा येते ती किंवा सोमवारी सकाळी जाऊन आणा येते ती. एकटं जा एका दिवसाकरता कशाला सोडायचंय? आज शनिवार आज नेऊन सोडायचं, रविवार उद्या सकाळी घेऊन यायचं. म्हणजे त्यालावर महाग, त्यापेक्षा घालवायचीच नाही ती. अव तसं नाही, मग कसं आहे, सोमवारी येतेली 2 दिवस राहतेली आजीपाशी. बरोबर नाही बघ. तर ह्या पोरांची कपडे ही ह्यात भरले ती ह्या पिशवीत बघून आताच ठेवली ती. त्यांना शाळेतनं पोरासने आणायला लावलं. जावं म्हणलं, शाळा सुटली होती, जाऊन आणा जावा म्हणलं. आणि इथं जायचंय म्हणल्यानंतर ना इथं कसं चालू बघितलं की ते पैसे नाही तर पेट्रोल पुरतं तर पैसे नगत का? जुळणी करून कुणी दिली? मॅच दिली 10-20. मॅच जिथं ठेवलं होतं 100. ते झालं की काय असं जाते ती काय? असं जाता जाणार आपल्या गाडीवर असं कर डुक 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 डुक. तर गाडी तशीच करते मित्रांनो, डुक 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 डुक. तुम्ही माणसाला असं का लागले ते कराय? तर काय नाही, त्यांचं खरं आहे, गाडी तशीच करते. काय करायचं, गाडी नाही हाय त्या गाडीवर या जावा म्हणलं सोडून शिना. आणि ही माग लागलंय पप्पा मला न्या. आता मी त्यांना सोडून यायचो आणि ह्याला कुठं सोडू? नको तिला काय सोडू करायचं तुला? तर बघूया तिकडं मांकार बघा उरकाय लागला या, बसलायच उरकून शिना बघा तयार आहे. हा कसं आहे, जायचं म्हणल्यावर त्याला पण आनंद झालाय. आता जायचं आहे, सोडायला लागली ती म्हणल्यानंतर ना, पण पोरं गेल्यानंतर ना मला लय येड्यावणी होणार आहे. लेकरांची सवय आहे मला, पोरांशिवाय जमत नाही. इथं काय चालू आहे खुनवा खुनवी? कुठं काय नाही, मग काय चालू आहे दोघांचं? म्हणतोय आम्हाला तिथं सोडल्यावर 50-100 खर्च द्या की म्हणतोय. कशाला रे घरनं कुठं जायचं ना, आता सांगते टाकीत आईतली आईपाशी थांबायचं. आई गिरणीत दळत दळते तिथंच बसायचं. काय काय सांगते? दळणे येते ती तिथंच आईपाशी आपलं बसायचं, कुठं जायचं नाही. गावात ही वाटाच्या घराच्या कडलाच म्हणजे वाट आहे, तिथं जायचं नाही सडकला. काय काय सांगते? सडकला जायचं नाही. काय पैसे होय किती दिले तर बघू मला दाखव. 41 रुपये. 41 दोघात 20 बस की. मग जाताना आयला काय तर न्या खायला हो, नाहीतर तिथं जायला काय तर करायला हो. आता तिघं जाय, तुम्ही करा खावा. काय नेच नाही, तिथले तिथं आणा करा खावा. तिघं जाय, तिघा करता जास्त लागत नाही. झाडाच्या वांग्याला वांगी ती सुक्की मस्त पैकी आहे, भाजी बनवती, वांगी खाऊन या. काय तुम्ही कुचका शॉट आणताय का त्यांना? कुचका शॉट नाही मित्रांनो. त्या दिवशी जे आपण सुक वांग बनवलं होतं, बारकी बारकी तुम्हाला दाखवलेली, ती वांगी त्या झाडाची आपल्याला दिली होती. त्यामुळं आता काय नाही, त्यांना तिथं गेलं ती मस्त पैकी तिथं भेट होती. पिशवीत बघा काय एक सांगते, कुठं जायचं नाही घर सोडून. आणि दादा त्याला तेवढं जुनं घर दाखव, त्याला बघायचं. तुला माहित आहे काय हाय या घराच्या माग, हाय या घराच्या माग आहे बरं, त्याला तेवढं दाखव, तुला माहित आहे. हा कपडे घालायचंय अजून उद्या फाटणार जायची, त्याला काय झालंय एवढं विचार जपून ठेवतोस. याची मित्रांनो 5-6 वर्ष ही कपडे अजून आहे ती, याचा एक पण नाही दा तुझा ड्रेस. पण यानं कपडे हायची जपून ठेवले, तिने याला कपडे सहजासहजी फाटत नाही. फाडायला एक्सपर्ट कडे हवा इकडं आहे. कपडे वर्षी एक टिरकाने 6-7 महिन्यात, ह्याची 4-4-5-5 वर्ष फाटतच नाही. काय करायचं ठेवून? तर चला माझ्या पाठचा म्हणजे भाऊजाईला आमच्या बघायला गेली ती, या शिजर झाले आणि बाळ पण काचत असल्यामुळं लवकर काय जाणं झालं नाही, कारण की जवळ नाही, जायला 2 दिवस लागते. तर कधी काल 4 वाजता बसले ती रेल्वेला, अजून पण काय उतरली नाही ती, घरी पोचली नाही ती. त्यामुळं एक 4-5 दिवस 5-6 दिवस झालं शिजर होऊन शिना. जाय पाहिजे होतं लगेच, पण कसं आहे जवळच्या जवळ असणं म्हणजे माणूस लगेच जातं.
लांबच्या पल्ला आहे आणि जाताना मोकळं जाय येतंय का सांगा. त्यामुळं मग पप्पासनी म्हणलं थांबा, त्याला ज्यावेळेस सवड भेटल त्यावेळेस त्याच्या संग जावा. मग त्यानं सवड काढली. मग बापल्याक बघा 2 जण काल गेले. तर कसं असतं, असं झाल्यानंतर ना पहिल्यांदा सगळ्यांनी जावं लागतं. पण ती पण समजून घेते, ती पण म्हणते ती लांबचा आहे. त्यामुळे एक बरं की समजून घेते. भाऊजय मेन भाऊजय समजून घेते, ती एक बरं आहे. मला पण जायचं होतं, पण माझ्या काय अडचणीमुळं मला आत्ता नाही जमलं तर मी जाणार आहे. पण कसं आहे, जरा बजेट माझं पण लागल्यानंतर मी जाणार आहे. बजेट म्हणजे काय, आपल्या गुरांमुळं मला हाला येत नाही कुठं. धाराधुरा असते त्यामुळं मला कुठं जाय येत नाही. गुरांच्या दाराला एखाद्याशी सवड काढून कुणाला तर सांगून शिना जाणार आहे. मित्रांनो, मला भरपूर आनंद झालाय की माझ्या भावाला दुसरा पण मुलगा झालाय. पण माझी एक इच्छा होती की मुलगी व्हावं. लय म्हणजे लय मला अपेक्षा होती की माझ्या भावाला एक मुलगा एक मुलगी झाली असती, म्हणजे भावाला बहीण झाली असती, माया असती लिकीला. त्यामुळं वाटत होतं पुरगी व्हावं. आणि जरी पुरगी झाली असती तर म्हणजे माझा भाऊच म्हणला होता, आका तुझ्या पोराला माझी पुरगी देतो. आपलं बाहेर काय नाही, पण आपल्यात आपलं नातं अजून घट्ट होईल. पण ती काय म्हणते ती की देणारा ती आहे, आपल्या हातात काय आहे का नाही. त्यात वाईट वाटतंय शिजर झालं हो तिचं. पहिली 2-3 नॉर्मल झाली. तुम्ही 2-3 म्हणसाल ती एक कहाणी लय मोठी आहे. ती एका दिवशी मी निवांत तुम्हाला ज्यावेळेस म्हणजे माझ्या मनाला वाटत सांगावं त्यावेळेस मी सांगेन तुम्हाला. मित्रांनो, लेकरं घालवलं, पण मला ह्याचं पण म्हणजे आनंद होतोय की त्यानं समजून घेतलं बायकोला म्हणा, की जा म्हणून सांगणं. आजकाल म्हणजे असं एवढं समजून घेत नाही ते, पण त्यानं जा म्हणला. गेल्यासारखं आम्हाला अपेक्षा होती की शिजर होणे, पण शिजर झालं आणि ग बसायचं. तिचे म्हणजे जसं दिवस गेले ते तसं तिचं हालायचं. खरंच तिचं हालायचं. पण झाली एकाला 2. बास आता ऑपरेशन करून टाकायचं म्हणून सांगितलं भावाला. त्याने शिजरमध्येच करायला पाहिजे होतं, पण कसं असतंय गडबडीत किंवा टेन्शनमध्ये त्यांना सुचलं नसेल, त्यामुळे राहिला असेल. कारण की एकदमच सगळं झाल्यानंतर ना माणसाला काय त्या टेन्शनमध्ये सुचत नाही काय करावं काय नाही. पण मला अपेक्षा होती मुलीची, मुलगी झाली नाही. असू द्या, धाकट्या भावाला होईल त्याचं लग्न झाल्यानंतर ना. शेवटी देव करतो ती चांगल्यासाठीच करतो. तर मित्रांनो, आता ह्यानी चालले तर या काय केलं होतं आणि आपल्या वंकारनं ह्या काही काय कारनामा केला दिसतंय का तुम्हाला? दिसत नसेल तर ह्या मी दाखवते तुम्हाला. ह्या केवढा आहे फोड, हा ह्या फोड. रात्री चूल पेटवून शिना त्याच्यावर मी डाळ घातली ती शिजायला. डाळ शिजू घालून शिना धारा काढत बसली. तर ह्यानं हे असलं काम करून घेतलंय. फोड असा गचमुच झालाय. फुटला फोडला बघा ह्या फोड त्यानं त्याचं ना.